महालक्ष्मी देवीची कथा. गुरुवारची कहाणी. श्री गणेशायनमा. महालक्ष्मी देवींमा. एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी. ही कहाणी आहे द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील. त्या सौराष्ट्र देशात एक भद्रशव नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजा पराक्रमी, प्रजादक्ष आणि धार्मिक होता. त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका. ती अत्यंत सुंदर रूपवान होती. तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता. मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नेहमी भांडण होतासे. एकदा असेच झाले. ती त्या भांडणास कंटाळली आणि रागाने घर सोडून बाहेर पडली. ती रानावनात फिरत असताना तिला एक सुवासिनी पूजा करीत असताना दिसली. तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली. तेव्हा त्यांनी तिला सांगितले की ही धनदात्री लक्ष्मीदेवीची पूजेचे व्रत आहे. तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली. पुढे ती मोठ्या भक्तिभावाने व्रत करू लागली. तिच्या व्रताने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य दूर झाले. कालांतराने त्या वैश्याची स्त्री मरण पावली. तिचे पुढे राज्य घराण्यात जन्म पावली. तिचा भद्रशव राजाशी विवाह झाला. ती राणी झाली. त्या दोघांना 7 पुत्र आणि एक सुंदराशी कन्या झाली. त्या कन्येचे नाव होते शांबाला. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं की आपण सूरचंद्रिका राणीला जाऊन भेटावं. तिला आपली ओळख पटते का ते पाहावे. मग देवीने काय केले, एक म्हातारीचे रूप घेतले. फाटके लुगडे नेसले. माथी मळवट भरला. हाती काठी घेतली. म्हातारी काठी टेकीत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यात आली. म्हातारीने आवाज दिला, आहे का कोणी? मला कोणी घास देईल का? म्हातारीचे हे बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली. तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारलं, अहो आजीबाई, कोण तुम्ही? येथे कशाला आला? कोणाकडे आलात? तुमचे काय काम आहे? तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय? त्यावर मधून खोकत म्हातारी त्या दासीला म्हणाली, अगं माझे नाव कमलाबाई, मी द्वारकेहून आले तुझ्या सूरचंद्रिका राणीला भेटायला. कुठे आहे ती राणी? तेव्हा ती दासी हलक्या आवाजात म्हणाली, आजी, राणीसाहेब आता त्यांच्या महालात आहेत. मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत. त्यांना जर तुला तिथे ह्या अशा अवतारात पाहिलं तर रागावतील, तुला उनं बोलतील, आपल्या मैत्रिणीच्या समोर तुझा अपमान करतील. त्यापेक्षा तू असं कर, आपली एक आडोशाला बस. त्यांच्या मैत्रिणी गेले की मी तुला वार्ता राणीसाहेबांना देते. दासीने ते बोलणे ऐकून म्हातारीला राग आला. ती रागाने म्हणू लागली, अगं ही तुझी राणी आता धनसंपत्तीने आणि रूपाने गर्विष्ठ झाली. ती आज राणी झाली आहे खरी, पण मागच्या जन्मी ती एका दारिद्र्य वैश्याची स्त्री होती. त्या जन्मात तिने माझे लक्ष्मीव्रत केले म्हणून तिला ह्या जन्मी राजवैभव प्राप्त झाले आहे. पण ती मात्र आता गर्विष्ठ उन्माद झाली आहे. तिला ह्याचा परिणाम भोगावाच लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडतील. मी जाते. असे म्हणून ती म्हातारी तावातावाने निघाली. तेव्हा दासी घाबरली. तिने म्हातारीचे पाय धरले, तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितले. हात जोडून दासी म्हणाली, आजी, तू हे व्रत मला सांग. ते मी व्रत भक्तिभावाने अवश्य करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही. माझ्यावर दया कर आणि मला तुझे व्रत सांग. म्हातारीला त्या दासीची दया आली. म्हातारीने तिला त्या लक्ष्मीव्रताची सारी माहिती सांगितली. म्हातारी काठी टेकत परत निघाली. तोच भद्रशव राजाची मुलगी शांबालाही तिथे धावत आली. तिने दासीचा व म्हातारीचा संवाद ऐकला होता. ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला. मोठ्या विनयाने शांबाला देवीला म्हणाली,
आजी रागावू नका, माझी आई चुकली, मी तिच्या वतीने क्षमा मागते. आईने जरी तुम्हाला व्रताची पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही. मी घेतला वसा टाकणार नाही, व्रत मोडणार नाही. तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे. राजकन्या शांबाला हिचे ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली. तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीव्रत संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी आता परतणार तोच तिथे राणी सूरचंद्रिकाही आली. तिने त्या फाटक्या तुटक्या नेसलेल्या म्हातारीला आपले महालाशी पाहिलं. ती एकदम तिच्यावर तिला विचारू लागली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा येथून, नाही तर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हाकलून देईन. ते शब्द ऐकून म्हातारी संतापली. तिने रागाने आपले डोळे गरगर फिरवले. ती तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली. सुजनो, ह्या म्हातारी रूपादेवी महालक्ष्मी जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली. राजकन्या शांबाला ही त्या व्रताच्या श्रद्धेने आचरण केले. योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने शुद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर ह्याच्याशी तिचा विवाह झाला. ती मोठ्या राजवैभवात सुखाने राहू लागली. जय लक्ष्मी माता. सुखाने राहू लागली. इकडे मात्र देवी लक्ष्मी ही त्या भद्रशवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूचे त्याच्या राज्यावर चाल केली. त्याचे राज्य बळकावले. राजा राणी आपल्या राज्यातून परागंदा व्हावे लागले. त्या झाल्या गोष्टीचे राजा भद्रशवाला खूप वाईट वाटले. राणी सूरचंद्रिकेलाही आपल्या केलेल्या कृत्याचा आता पश्चाताप होऊ लागला. एकेकाळच्या राजा वैभवात असलेल्या राजा राणीस आता रानावनात भुकेच्या पोटी फिरायचे दिवस आले. असाच काही काळ गेला. एके दिवशी राजा भद्रशवाच्या मनात आपल्या लेकीला भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तो एकटाच पायी चालत तिच्या नगरात आला. दमला भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसावला. राणीच्या एका दासीने त्यास पाहिले. त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली. मालाधर जावयाने त्वरित सासऱ्याचा सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला. राजाने स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषणे दिली. मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेतले. त्यांच्या उचित आदर सन्मान केला. काही दिवस आपल्या लेकीच्या घराचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला. तेव्हा मालाधराने त्यास हंडा भरून धन दिले. लेकीने पित्याच्या भरल्या गळ्याने निरोप दिला. भद्रशव राजास तो तसा हंडा घेऊन आलेल्या पाहून राणी सूरचंद्रिका हिला मोठा आनंद झाला. तिने घाईघाईने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय, आत धन नव्हते, तर त्या धनाचे झालेले कोळसे होते. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले आणि सूरचंद्रिका मात्र खात्री झाली की त्या देवीचा अजूनही आपल्यावरचा झालेला अवकृपेची, तिच्या शापाची ही परिणाम आहे. पण काय करणार? राणी सूरचंद्रिका आपल्या फुटक्या नशिबालाच हात मारून घेतला, शिवाय उपाय उरला नव्हता. राजा भद्रशव आणि राणी सूरचंद्रिका ह्यांच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते. एके दिवशी आईच्या मनात लेकीला भेटायची इच्छा झाली. तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच दासीकडून मिळाली. लेका आणि जावयाने तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणली. ती जेव्हा लेकीकडे आले तेव्हा लक्ष्मीव्रताच्या चरणाच्या प्रभावाने सुख सौख्य असलेल्या आपल्या लेकीला पाहून
तिला मोठा आनंद झाला, समाधान झाले. लेकीने आईस नाहू माकू घातले, तिला नूतन वस्त्र अलंकार दिले, सुग्रास भोजन दिले. दुपारची वेळ झाली. श्यामबाईने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलावले. पण त्यावेळी राणी सूरचंद्रिका म्हणाली, श्यामबाई, तू माझे डोळे उघडलेस. आज तुझी श्रीलक्ष्मी व्रताची ही पहिला गुरुवार आहे. मी तुझी पूजा पाहिली, आरती ऐकली. आता आज ही मी उपवास करणार आणि माझा मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडून घेणार. हे शब्द ऐकून श्यामबाईस फार मोठा आनंद झाला. महिनाभर तिथेच लेकीकडे राहून राणीने ही देवीची महालक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एके दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सूरचंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यासाठी निघाली. तेव्हा लेक आईला पोहोचवायला तिच्या सोबत माहेरी आली. 4 दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या श्यामबाईस तेव्हा तिच्या पतीने तू माहेरून काय आणलेस असे विचारले. तेव्हा तिने सोबत आणलेल्या मिठाचा हंडा दाखवला. त्यावर मालाधराने तिला म्हणाला, अगे वेडे, हे मीठ कशाला आणलेस? येथे आपल्या राजवाड्यात ही खूप मीठ आहेच की. त्यावर हो ना, पण हे माझ्या माहेरचे मीठ आहे. मीठ हे जीवनाचे अमृत आहे. त्याने अन्नाला एक सुंदर गोडी येते. मोठ्या सेवकाला धनधान्य इमान राखायला शिकवते, असं श्यामबाला म्हणाली. मालाधराने तिच्या बोलण्याची खोच ओळखली. आता मालाधराने ही मिठाचा विचार करू लागले. हा असा विचार करत असताना एके दिवशी मालाधर कसलाही निश्चय ठरवला. त्याने तातडीने भद्रशवाला आपल्याकडे बोलावून घेतले. एकांत त्याच्याशी कसली तरी खलबत केली आणि सैनिकाच्या हातात मीठ देऊन त्यांना प्रमाणे लढायला आदेश केला. मालाधराचे ज्या शत्रूंनी भद्रशवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केला. प्रचंड युद्ध केले. सैनिकाचे मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्यत केली. भद्रशवाचे राज्य सोडवून ते परत मिळवले. मालाधर आणि श्यामबाला ह्यांना ही वार्ता मिळताच त्यांनाही मोठा आनंद झाला. मालाधराचे हे राज्य भद्रशवास परत दिलं. त्या दिवशी भद्रशवा त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. तो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता आणि सूरचंद्रिकेने पुनश्च सुरू केलेले लक्ष्मी व्रताचा हा शेवटचा गुरुवार होता. त्या गुरुवारची भद्रशवाने त्यांनी केलेले राज्य परत मिळले. इतके नाही तर लक्ष्मीदेवीची वरद कृपा, तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मन कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तिच्या नावाचा जय जयकार केला. सुजन हो, ही लक्ष्मी व्रताची महिमा हा असाच आहे. जे कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने, भक्तीने, भावाने आचरणात आणतील त्यांच्यावर देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते. ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी, ऐकावी. म्हणजे त्यांचे घर सदैव महालक्ष्मीच्या वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाईल. सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधके शरण त्र्यंबिके गौरी नारायण नमस्तुते.